ॐ यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः। ओम श्री परमात्मने नमः. भावार्थ. ज्या परमात्म्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती झाली आहे, ज्यानी हे सर्व जगत व्यापलं आहे, त्या परमेश्वराचं आपल्या स्वाभाविक कर्माद्वारा पूजन करून मनुष्य परमसिद्धीप्रत पावतो. आपापली कर्म जीव ओतून केली म्हणजे त्या व्यक्तीला चांगली सिद्धी प्राप्त होते. स्वकर्मामध्ये गढून गेलेल्याला सिद्धी कशी प्राप्त होते ते सांगतो, ते ऐक. असं भगवंत 18व्या अध्यायातील 45व्या श्लोकात सांगतात. यावर भाष्य करताना माऊली म्हणतात की अर्जुना तो या परी ते विहित कर्म स्वये करी, तो मोक्षाचा ऐलद्वारी पैठा होय. हे विहित कर्म पांडवा, आपुला अन्य बोलावा, आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. 18व्या अध्यायातील 45व्या श्लोकात जे म्हटलं आहे त्याचाच विस्तार भगवंत या श्लोकात करत आहेत. ही सर्व सृष्टी ईश्वरापासूनच निर्माण झाली आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः. म्हणजे या देहात हा जीवात्मा माझाच सनातन अंश आहे, असं भगवंत 15व्या अध्यायात म्हणतात. त्याच्याच पुढे जाऊन भगवंत या श्लोकात म्हणतात की ईश्वर हा त्याच्या बाह्य आणि आंतरिक शक्तीद्वारा सर्वव्यापी आहे. त्या परमात्म्यापासूनच हे विश्व उत्पन्न झालेलं आहे. तोच या विश्वाचं संचालन करतो. हा परमात्मा सर्वांचा निर्माता, आधार आणि प्रशासक आहे. तो विश्वाच्या उत्पत्तीपूर्वीही होता आणि त्याच्या लयानंतरही तो असणार आहे. अशा परमेश्वराचं आपापल्या स्वभावज म्हणजे वर्णाश्रमानुसार स्वधर्मानुसार प्राप्त झालेल्या कर्मांनी आपण पूजन करावं. स्वामी स्वरूपानंद म्हणतात की धनंजया जया ईश्वरापासोनी, आले सर्व प्राणी आकारास, तया सर्वात्मका ईश्वराला गोनी, पूजिता पुष्पांनी स्वकर्माच्या, सर्व भावे ऐसे घडता पूजन, होनी प्रसन्न आत्मराज, वैराग्य सिद्धीचा देतसे प्रसाद, तया स्वयं सिद्ध पूजकास. वैराग्य सिद्धीचा प्रसाद मिळवण्यासाठी स्वकर्मणा तमभ्यर्च म्हणजे काय हे जाणून घेतलं पाहिजे. स्वकर्म म्हणजे काय, स्वधर्म म्हणजे काय, तर आपल्या शास्त्रात वर्णाश्रमानुसार कर्म सांगितली आहेत. तसंच आपण जो काही उद्योग व्यवसाय करतो ना, त्या अनुषंगाने जी कर्तव्य असतात
ती आपली स्वकर्म असतात. तोच आपला स्वधर्म असतो. उदाहरणार्थ, एखादा शिक्षक असेल तर त्याचं विषयज्ञान, अध्यापन कौशल्य हे उत्तम असलं पाहिजे. त्यांनी स्वतःचं ज्ञान सतत वाढवलं पाहिजे. कालानुसंगत ठेवलं पाहिजे. त्याची वृत्ती अभ्यासू असावी. बहुश्रुतता असावी. विद्यार्थ्यांविषयी त्याला प्रेम असावं, आस्था असावी आणि सगळ्यांना समानतेने, निस्वार्थी भावनेने, निष्काम बुद्धीने त्यांनी शिकवावं. असं असेल तर त्याचं जे कर्म ते ईश्वर पूजन होईल. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आगा जयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणूनी केलिया निभ्रांत सापडेची तो. सृष्टीची मूळ रचना, त्यात तुमच्या वाट्याला आलेलं स्वकर्म हे ईश्वराचं मनोगत आहे असं समजून तुम्ही कर्म करा. प्रत्येकामध्ये परमेश्वर बघता आला पाहिजे. म्हणूनच संत एकनाथ महाराजांनी काशीची गंगा घेऊन रामेश्वर जवळ आल्यावर तहानलेल्या गाढवाच्या मुखात ती गंगा ओतली. महाभारतामध्ये व्याधगीता आहे. त्यात एका संन्याशाला एका व्याधानी दिलेला उपदेश आहे. आत्मा, परमात्मा, तत्वज्ञान यावरील व्याधाचा उपदेश ऐकून तो संन्यासी आश्चर्यचकित होऊन म्हणाला, आपण इतके ज्ञानी असूनही या व्याधदेहाचा अवलंब करून हे असलं हीनकर्म का बरं आचरित आहात? त्यावर व्याधाने उत्तर दिलं, वत्सा, कोणतेच कर्म कुत्सित नसते. मी ह्या परिस्थितीत जन्माला आलो म्हणून हे माझं जन्मगत कार्य आहे. हा माझा व्यवसाय, हे माझं कर्तव्य मी अनासक्त वृत्तीने आणि उत्तम प्रकारे करत आहे. मी गृहस्थ असल्याने माता पिता घरातील सगळ्यांना यथाशक्ती सुखी करण्याचा प्रयत्न करून माझ्या गृहस्थ धर्माचं पालन करत आहे. आपल्या अवस्थेतील कर्तव्य अनासक्तपणाने आचरल्याने माझ्या ठायी हे ज्ञान उत्पन्न झालं आहे. समर्पित भावनेने ब्रह्मार्पण वृत्तीने कर्म करणं हे आवश्यक आहे. आपलं शरीर, मन हे बुद्धीच्या सहाय्याने कर्म करत असते. शरीर, मन, बुद्धी हे जड आहेत, पण आत्मतत्व हे चैतन्यमय आहे. त्याचं सतत आपल्याला स्मरण ठेवलं पाहिजे. त्यामुळे सर्व कृतींमधून प्रेम, उत्साह, आनंद प्रतीत होतो. आपल्याला तो अनुभवता येतो. हा आनंद पारलौकिक असतो. कर्माद्वारे मन आत्मतत्वाच्या जाणीवेशी एकरूप झाल्यावर कर्म हीच पूजा होते. आत्मसमर्पित मनुष्य सृष्टिकर्त्याची सर्वात श्रेष्ठ अशी पूजा करतो आणि आत्मज्ञानी होतो. योग्य वेळी योग्य कर्म योग्य पद्धतीने करणं म्हणजे ईश्वराची पूजा होय. आपलं कर्तव्य कर्म ईश्वरीय कार्य, धर्म कार्य मानून केलं ना की आपलं कर्म ईश्वर अर्चना स्वरूप होतं. त्यातून अंतःकरण शुद्धी आणि त्यातून आत्मज्ञान होतं. समर्थ रामदास म्हणतात की आधी करावे ते कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पावणे. तर स्वामी विवेकानंद म्हणतात, प्रत्येक आत्मा हा ब्रह्मस्वरूपच आहे. या अव्यक्त ब्रह्मस्वरूपाचे देवत्वाचे प्रकटीकरण होणे हा जीवनाचा उद्देश आहे. बाह्य
व आंतरिक प्रकृतीवर नियंत्रण मिळवून ही गोष्ट साध्य करता येईल. कर्म, उपासना, मनसंयम किंवा ज्ञान यापैकी एकाचा, अनेकांचा वा वाटल्यास सर्वांचाही उपयोग करून ते प्रकटीकरण साधा व मुक्त व्हा. सिद्धिं विंदन्ति मानवाः. इथे सिद्धी म्हणजे स्वस्वरूपात स्थित होणं, आत्मज्ञान प्राप्त करणं, परमेश्वराच्या ठायी अनन्य भावानी प्रेम निर्माण होणं व काही मिळवावयाचं शिल्लक न राहणं. इथे मानवहा या पदाचा काय अर्थ आहे तर कोणत्याही जाती, धर्म, संप्रदाय किंवा वर्णाची व्यक्ती असली ना तरी सर्वच जण परमात्म पूजनाचे अधिकारी आहेत बरं. आणि आपापली कर्म ईश्वरार्पण वृत्तीने करून ते आत्मज्ञानाचे आणि मोक्षाचेही अधिकारी होऊ शकतात बरं. यात कोणताही भेदभाव नाही. ज्याप्रमाणे एकाच आईची अनेक बालकं असतात, त्यांच्या विविध क्रियांनी आई सारखीच प्रसन्न होते की नाही, त्यांचं कौतुक करते, कारण आईचं सर्वांवर प्रेम सारखंच असतं. त्याचप्रमाणे ईश्वराभिमुख सर्वच मानवांच्या कर्मांना ईश्वर पूजा स्वरूपात स्वीकारतो आणि प्रसन्न होतो. ओम श्री परमात्मने नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.